कोण कोण गेले बैल धरायचा पुढे गेलो पुढे गेलो मध्ये भैया मित्रांनो बघू शकता हरण्याचा आणि सोन्याचा पेरा संपन्न झाला आणि आपण बघू शकता ही ऐतिहासिक जोडी आज पाहायला मिळाली. दादापर्यंत आपलं मनपूर्वक आभार. ही गाडी पळाली, काय सांगाल आजचा आनंद? सगळ्या पब्लिकांना आणि हरण्या आणि सोन्याप्रेमींना सगळ्यांना वाटत होतं की ही गाडी लई जोरात पळणार आणि त्याच पद्धतीने आज तसंच जोरात देवाच्या कृपेने खूप चांगल्या पद्धतीने फेरा पार पडला आणि खूप स्पीड होता. हा हो, काय सांगायला आज? खरं तर जनरल पट्टा पद्धत तुमची असते, पण आज 3 फेऱ्या मैदान त्याला फेरा काढला, कसा वाटला आज? आमच्या सगळ्यांचं म्हणजे मनात होतं की आमच्या इकडला पट्टा 9 किलोमीटर असतोय, म्हणजे 1000 फुटात बैल तापल किंवा एवढ्या फास्ट पळायला असं वाटलं नव्हतं, पण हरण्यानंच करून दाखवलं. 1000 फुटात पण पळून दाखवले. दादा, कुठेतरी हरण्याचे फॅन्स महाराष्ट्रभर आहेत, सोन्याचे पण महाराष्ट्रभर आहेत. ही जोडी आज ऐतिहासिक क्षण होता, सुवर्ण क्षण. काय सांगाल या क्षणाला? नाही, जो आज फेरा पडला आज खूप मोठा, म्हणजे महाराष्ट्र देशात असा ऐतिहासिक फेरा झालेला आणि याचा सगळ्यांनी म्हणजे लाभ घेतलेला आहे लाईव्हच्या माध्यमातून आणि तिथे येऊन. तुम्हाला आज पळताना कसं वाटली ही जोडी? म्हणजे लईच भारी पाहिजे, आमच्या मनाच्या पण पलीकडे जाऊन काय तर झाले. आज तुमचे ड्रायव्हर होते, आमच्या इकडचे पण ड्रायव्हर होते. काय सांगाल या ड्रायव्हरांबद्दल? आता कसं काय म्हणजे वाटलं तुम्हाला आज? नाही, ते काय ड्रायव्हरांचा काही विषयच नाही, म्हणजे कायमच गाडी भारी पळते. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की आता हरण्या तुमचा तिकडे पळतो पण 3 पेऱ्याचं मैदान तुम्हाला असं वाटतं का पळावं? असं काय इच्छा झाली निर्माण की आम्ही इकडे पळवायला घेऊ असं, कारण की कारण मी तुमची चर्चा ऐकली मगाशी पेरा झाल्यावर की आपल्याला पण कसं पळतं बघूया, पण आज तो पळला व्यवस्थित. दोन मिनिटं काय नमस्कार. काय नाव आपलं? आता हरण्याचे ड्रायव्हर आहात तुम्ही, पण आज ही ऐतिहासिक जोडी पळवायचा मान तुम्हाला भेटलाय, कसं वाटलं आज? छान वाटली. काय सांगाल या जोडीबद्दल? काय सांगाल आज? काय एक आनंदाची पण गोष्ट आहे. हरण्या अर्ध परतचा बैल फायनलला पडला आणि हो बैल आज शेवटचं मैदान ह्याचं. पण ह्या मैदान हा सोन्या पण चतुर्थ हिंद केसरी 3 फेऱ्याच्या मैदानात एक देव म्हणून समजला त्याला. आज खऱ्या अर्थाने ही खिलार जोडी एक ऐतिहासिक क्षण तुम्हाला अनुभवायला मिळाला. ज्यावेळी गाडी पळवायची त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं? काय नाही, भारी वाटलं तर आम्हाला, एक नंबर वाटलं. आता हरण्याचा सराव तर तुम्हाला कंटिन्यू आहे. पब्लिक जर तुम्हाला माहिती आहे, पब्लिकचं काय तुम्हाला भीती नसते, पण काय सांगाल या आजच्या पब्लिकने वगैरे कशी साथ दिली या फेऱ्याला? हो, एक नंबर दिली. आणि इकडचं फेरा पद्धतीनं पळवताना कसं वाटलं तुम्हाला? कसं असतंय, तुमच्या भागातला तुमचा फेरा बरं वाटतं, आमच्यातला अर्ध परत आम्हाला बरं वाटतं. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो काय की आता तुमचे जे 3 पट्टा पद्धत, आता 3 फेऱ्याच्या मैदानात गाडी पळवशी वाटते का तुम्हाला? होय होय. मग कधी बसणार इकडे काय? आता आणि हरण्याचे मालक असतील बसून देणार का तुम्हाला इकडे? योग येईल तसं आता काय हरण्याला पळवायचं वाटतं इकडे? होय होय, भारी. नक्कीच मित्रांनो, सोन्याच्या पळाबद्दल कसं वाटलं काय? कारण तो आता थकलेला आहे, पण आज त्याला पळ दाखवलं त्याने. काय सांगाल याच्याबद्दल, या नंदीबद्दल? भारी. सोन्याच काय आता वय उतरत झालंय, त्यामुळे काय एक नंबर पळा बैल. नक्कीच. दादा काय सांगाल? दादा काय नाव आपलं? काय नाव आपलं? माझं नाव मनोज मारनोर. काय सांगाल या जोडीबद्दल? A1 जोडी आहे, बर. महाराष्ट्राची लाडकी. आमचा हरण्या पंडित गावला तिकडे पण, आणि जर इकडे आणला असता तर बकासूर सारखे आमच्या हरण्याचे रेकॉर्ड होते. तिकडे पण कोणाला रेकॉर्डिंग तुटणार नाही ते, आणि इकडे पण कोणाला तुटले नसते. आणि हरण्याचे हाय पब्लिकचे भिताड जसं सोन्यासारखं, तरी आमच्या आज हरण्याला पब्लिक जरा कमी पडली. पब्लिक जर असते तर गाडी 5 किलोमीटर थांबलीच नसते आज.
सोन्यान शाण्यापर्यंत गाडी थांबवली, गाडी करायला आम्ही आलो होतो पुढं. सोन्यान कंट्रोल केली गाडी आणि आमचा ड्रायव्हर एक नंबरला ड्रायव्हर आता सध्या राऊंडात तुकाराम दादा. तुकाराम दादांनी पण कसर सोडलं नाही तर गाडी हँडल केली. भया ड्रायव्हरला पण मानायला लागला आज, कारण दोन्ही ड्रायव्हरनं चलाकी दाखवून गाडी 1000 फुटावर थांबवली, तर गाडी थांबणार. आता तुम्ही हरण्यासोबत असता, काय सांगाल या बैलाबद्दल? खूप महाराष्ट्र नाही तर देशभरात नाव केलं या नंदीनं. कारण त्याच्या माग मास्टर माइंड संदीप दादाचं नाव आहे आणि मालक पण संदीप पाटील दादा. ही खतरनाक प्लेअर आहे सपोर्ट सिस्टीमला आणि मास्टर माइंड आमच्या गुरुला. आम्ही फक्त तुमची शर्यत बघतो, पण तुम्ही म्हटला 5 किलोमीटर शर्यत पळून येतो पण तो थांबत नाही. काय सांगाल या नंदीबद्दल? सोन्यान शॅम्पन दाखवला आणि त्या ड्रायव्हर आमचे दोन्ही पण एक नंबरचा ड्रायव्हर आहेत सध्या. एक तिकडे आर्क परतला आणि एक इकडे 3 फेऱ्याला. दोन्ही पण ड्रायव्हर एक नंबर आणि चलाकीचा ड्रायव्हर. आम्ही पुढे गाडी धरायला लागतो खालनं, बघितलं आम्ही तुकाराम दादाची ड्रायव्हरिंग आणि भैयाची पण एक नंबर फेरा पडला. मैदानाबद्दल काय सांगाल? आता राहुल आप्पांनी खास आकर्षण म्हणून हा फेरा काढला. राहुल आप्पांबद्दल काय सांगाल या आयोजकांबद्दल? राहुल आप्पा एक दिलदार मनाचा माणूस आहे. राहुल आप्पाला आम्ही कालच फोन केला, कसं आहे नियोजन. राहुल आप्पांनी सांगितलं 1 नंबर नियोजन आहे म्हणून, आणि जसं राहुल आप्पांनी बोललेलं तसंच अगदी 1 नंबर नियोजन झालं. मैदानाचं आयोजन पण 1 नंबर केलेलं आहे. तुमच्या मनासारखा आज पळ दिसला. मी खरं सांगायला गेलं तर मी कट्टर हेलिकॉप्टर पाहिजे फॅन, पण आज हारण्यासाठी आम्ही तिकडून आलो सांगली जिल्ह्यातनं, जत तालुक्यातनं, कर्नाटक बाउंड्रीतनं. कारण हारण्यामध्ये आमचं काळीज आहे. हारण्यासाठी आम्ही बॅनर बनवला एक. आम्ही आमच्या मित्राने इकडे संदीप दादा आणि संदीप दादा धंदेचा फोटो लावला आणि इकडे दोन्ही A1 ड्रायव्हर महाराष्ट्राचे मित्रांनो बघू शकता. भैया ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? भैया ड्रायव्हर म्हणजे अगदी दिलदार ड्रायव्हर, 1 नंबर ड्रायव्हर, आता सध्या टॉपला ड्रायव्हर आहे. आणि नक्कीच. दीदी तुझं नाव काय? दीदी बरं, छोटे मालकी. काय सांगशील हरण्याबद्दल? 2 शब्द सांग. बोल काहीतरी. तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. बोल बोल. प्रीती संदीप पाटील. काय वाटतं हरण्याबद्दल? बरं चाललं असू द्या. बरं असू द्या, ठीक आहे. दीदी खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला. आज एक सगळ्यांचं तुम्ही मन जिंकलं या दोन्ही नंदींच्या प्रेक्षकांचं. असंच हे नंदी नाव कधी तुमचं शुभेच्छा.